मंडळी, माझा भाची बघा मला कुरकुरा खाऊ घालते बघा. मी कलवा ईस्टला भाडा सोडलेले ना का, भाडा सोडून आता चालले मी कलवा ईस्टचं स्टेशन दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही. मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आज सकाळी घरातून निघालं, गॅस बिल भरली आणि मला खाण्याचा वाडा पडला वागले स्टेटचा. मग घाईघाईमध्ये मी व्हिडिओ बनवू शकलो पण नाही. मी रोना सिटीवरून भाडा उचललो होतो, वागळे साईडला सोडलं पण 10:30 वाजली. मग 10:30च्या नंतर आपल्याला पडत नाही भाडा, त्यामुळे मी आलो आता वाळकुमला बघू शकतो मी थांबले. जे आपला ठाण्याच्या रुनल गार्डन आहे ना, ही ठाण्याच्या रुनल गार्डनचं बिल्डिंग आहे, हे काम चालू आहे. आणि ते पाठीमाग आहे परिमल वैकुंठ आणि इस्कॉन टेम्पल, जे आपला वाळकुमच्या इस्कॉन टेम्पल आहे ना, तिकडं आहे. मी आता सध्या इकडं आहे, इथं पण अर्धा पाऊण तास झालेले. आता आपल्याला इकडं काहीच पडत नाही आहे, तर इथून अजून 15 मिनटं 20 मिनटं थांबायचं. मग आपल्याला जायचं आहे कालेरला. कालेरवरून आपल्याला काय ना काय पडून जाईल. मग त्याच्यापेक्षा इथं बसायच्यापेक्षा मंडळी जाऊया कालेरला, चला आता, कारण इथं पडत पण नाही आहे. मी आता आले कालेरला, बघू शकतो तुम्ही. कालेरच्या पाईपलाईनच्या अगोदर मी थांबलं आहे ना का. आता मला भूक लागतेल आहे जोरात, तर मी घरातून मम्मीने नाश्ता दिलं होतं. आज काय दिलं होतं बघा तुम्ही, बघू शकतो. आज रवा दिले, ते उपमा बनवून दिले. आज मस्तपैकी खायचा, नाश्ता करायचा आणि बघायचं भाडा बिडा, बाकी काय नाही. तर सकाळी तर लवकर निघाले की नाश्ता करून घरातून निघायला टाईम होत नाही, त्यामुळे मी आता भरूनच आणते डब्यात. आता नाश्ता करते, चला इथं नाश्ता करून थांबूया, मग जाऊया काय भाडा पडलं तर. मंडळी, मला कालेरला काय भाडा पडलं नाही, तर मी तिथनं गेलो माझ्या बहीणच्या घरी. माझा भाची बघा मला कुरकुरा खाऊ घालते बघा कसं. त्याला कुरकुरा घेऊन गेलो होतं, मग ती पहिले कुरकुरा खाऊ घालते, मग मला घालते बघा. माझ्या भाच्या 15 ऑगस्टला भाषणची तयारी केलेली आहे. गुड मॉर्निंग एवरीवन, माय नेम इज शैरा. I am in class 1. Today is 15 August. Today Independence Day. त्याचं भाषण संपल्यानंतर आपण निघालो धंद्यावर. दोस्तीवरून आपण भाडा भेटला होता आपल्याला. मंडळी, कालेरच्या दोस्तीवरून मी एक कलवाचा भाडा उचलला. आता पिकअप करायला चाललंय, चला जाऊया कलवाला. मी कलवा ईस्टला भाडा सोडलेले हा का, भाडा सोडून आता चाललंय मी कलवा ईस्टचं स्टेशन दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही. हा का, त्याला म्हणतात वेल मेंटेनन्स स्टेशन आहे. कलवा ईस्टची स्टेशन जे असते ना, त्याला म्हणतात बघा. लाईनीत रिक्षा लागलेली, म्हणजे ज्याची लाईनचं त्यांनी त्याच्या रिक्षा लावलेली. बाकीच्या स्टेशनमध्ये असं तर अजून नाही आहे. आपल्या कल्याण स्टेशनला अजून असं कधी होईल काय माहिती. चला मंडळी, मी आता कलवा ईस्टचा जे ब्रिज आहे ना, ब्रिजच्या जवळ आहे, बघू शकता तुम्ही. हा का, इथनं ना डोंगर पावसाळ्यात किती भारी दिसते बघा तुम्ही. थांबा, हे पाणी पडलंय, मी बाहेरून दाखवते तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, बघितला डोंगर पावसाळ्यात ना मस्त हिरवगार दिसतात, एकदम मस्त बघू शकता तुम्ही. हां, इथं वरती बस्ती आहे आणि ही एक कंपनी कोणती आहे, त्यामुळे इथं बस्ती नाही बसलेली आहे. ते कंपनीचे काहीतरी केस बीज आहे असं म्हणतात, मी ऐकले. मला काय जास्त याची हिस्ट्री नाही माहिती, पण मी जेवढं ऐकले तेवढं तुम्हाला सांगते. हां का, इथं ब्रिज बनली, ही बघू शकतो बिल्डिंग, ही कलवा स्टेशनचं हे. तर ही शेती चालू आहे. आता आपण पण इथं पोचलो आहे, पण आपल्याला इथनं काहीच भाडा पडणार नाही, त्यामुळे आपण इथं थांबणार पण नाही आहे. आपण वेस्टला जाऊन रेतीबंदरकडे थांबणार आहे. रेतीबंदरकडून आपल्याला काय ना काय भाडा पडणार आहे रेतीबंदर साईडनं. मग इथं थांबून पण आपल्याला काय फायदा नाही. पटकन जाऊया रेतीबंदरच्या साईडला आणि बघू शकतो बाकीच्या कलवाचा व्ह्यू. ईस्टच्या कलवा ईस्टला रोड एक नंबर आहे नाही का. सिमेंटची रोड बनवलेली, एक नंबर रोड बनवलेली आहे. ज्यांनी पण बनवलेली आहे एक नंबर. नेताची ज्यांची आशीर्वाद आहे त्यांची एक नंबर. बाकीच्या ठिकाणी एवढंच आशीर्वाद नाही कोणत्या नेताची, पण कलवा ईस्ट वेस्टला लई भरपूर आशीर्वाद आहे. चला जाऊया रेतीबंदरला. मी कलवा 90 फीटच्या इकडे थांबले, बघू शकतो तुम्ही. ठीक आहे, ही 90 फीट आहे, इकडं मी थांबले. आता बघू इथनं काय पडते आपल्याला.
भिवंडी चालेल, कल्याण चालेल, डोंबिवली चालेल. ठाणे जाऊन काय करायचं, ठाण्यावरून काय पडणार नाही. आता बघूया डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर कुठला पण पडेल चालेल, बघूया काय पडतं. मंडळी कळवावरून काहीच पडलं नाही. मग कळवा नाक्याला मी गेलो, तिकडे पण थांबलो. आता मी चाललो आहे मानकोलीला, बघू शकतो हायवेला पकडलं आहे. आता मानकोलीला जायचं आहे. पलीकडे ठाण्याला जायला बघू शकतो तुम्ही किती जाम आहे. आता मी चाललो मानकोलीला, कारण इकडे काय पडत नाही. आज मला वाटते गट्टारी आहे म्हणून सगळ्यांनी वाटते घरीच राहिले वाटते आता, कारण भाडं पण पडत नाही. तर बघूया मानकोलीवरून काय पडलं तर बरं, नाही तर आपण पण घरी जाऊया लवकर. आज आपल्याला पण आज गटारी करायचं आहे, पण आपण लवकर जाऊया आपण. चला मंडळी, मला कलवावरून भाडं तर काय पडलं नाही. मी मानकोलीला आलो. मानकोलीवरून मला भाडा भेटली खडकपाडाची. बघू शकतो भाडं सोडलं आहे. आदरवाडी सिग्नलला आहे. तिथं नूर वडापाव आहे. इथं आदरवाडी सिग्नल. आता इथनं जायचं आहे मला घरी. आता चला घरी जाऊया. आज गटारी आहे, पोरांनी बोलवले. बघूया काय पार्टी गटारीचा, तुम्हाला पण दाखवतो. चला आज गटारी स्पेशल आमचं चिकन चालू आहे इथं बनवायचं. बघू शकता तुम्ही आमचं उस्ताद. इकडे बघा कसं चिकन झाले की नाही अजून. अजून आहे, टाइम लागणार आहे. आता गटारी बनणार आहे, आपलं चिकन बनते, अजून टाइम लागणार याला. चला आज गटारीचा पण व्हिडिओ येणार आहे तुमच्याकडे. चला